अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 7 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सरुताई गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ दत्तात्रय नमः। नमो पाल माळसा कांता ज्योतिबा श्री सिद्धनाथा शिव शंभो पार्वती सुता लेखनासी साह्य करा हो। सरुताई लीलामृत ग्रंथ जैसा जैसा पुढे जात तैसे ताई बुद्धी देत लिहून घेत आम्हा करवी। ही नच सोपी गोष्ट तैसे पाहता अति क्लिष्ट ताई कृपेमुळे इष्ट स्पष्ट सर्व काही घडतसे। ऐसी एक कथा ही वकील राजाराम देशपांडे होई मायनीचे ते जावई पिय जोशी सरांचे। ताई भक्त पांडुरंग जोशी नितांत श्रद्धा मानसी कार्यात निज दिशी ताई स्मरण होत असे। देशपांडे येती मायनीसी तदा सासरे जोशी म्हणत असे जावयासी ताई दर्शनासी जाऊया। देशपांडे शंकर महाराज भक्त म्हणून नसे पटत बळजबरीने नेत जामात जात जोशी सवे। पती पत्नी सासू सासरे घेत दर्शन त्वरे तोची मृदू स्वरे ताई बोलल्या जावयासी। सरुताई अर परमेश्वर सगळीकडे सारखाच असतो। ऐकून ताईंचे मत शंकर महाराज व मी एक होत मग उगाच ते द्वैत्य काय मानतोसी। पुढे त्या देशपांड्यांना झाल्या 2 कन्या मोठ्या होत द्विगुण्या गुण्या पुत्र रत्नासी। सर्व वैद्यक तथा पंचांग करते त्यासी झाले सांगते पुत्र योग नच दैवाते कन्यास दैवाते आपुल्या। म्हणून विनवित ताईंसी पुत्र हवा आम्हासी जरी तू मजसी देशी तरी धन्य होऊ जीवनी। दर्शन घेत पांडुरंग जोशी प्रश्न करते ताईंसी ताई मम चकुलीसी होईल का पुत्र रत्न। सरुताई होईल होईल कुलूप घातले चावी पांडुरंगाच्या हातात हाय। वाक्याचा समजेना अर्थ करी विचारांची शर्थ पंढरीशी जाऊन तूर्त परत दर्शनाहुनी यावे। असतील उच्च स्तर संत बोल कैसा करावा अर्थ सखोल गेली यावीन काही काळ वेळ यावी लागते। सेवा निवृत्त पिय जोशी देवाज्ञा काही समयासी देवाज्ञे समयी चकुलीसी करासी कर देते झाले। चकुली राहिली गर्भवती सिय जोशी सरांचे स्वप्नी येती पिता जोशी म्हणती जाणती काय ते पुढे। अरे मी नच कोठे जात महाराजा समीप होत येथेच होय स्थिती दृष्टांते बोले पांडुरंग जोशी। चकुलीशी झाला पुत्र पिताच पोटी आले तत्र त्यांच्या अंगखुणा मात्र सर्वत्र जैसा तैसाची। पुढे आले दर्शनासी घेऊन त्या बालकासी चुंबन घेत ममतेसी ताई बोलत्या झाल्या। सरुताई आला ग आला माझा पांडुरंग आला। मी सांगितलं होतं का नाही कुलूप घातलंय चावी पांडुरंगाच्या हातात हाय। ताई महाअंतर्ज्ञानी पूर्वीच ओळखले त्यांनी पिताच पोटी येणार म्हणून बाळ होऊनी चकुलीच्या। गुरुकृपेचे शब्द पालटती प्रारब्ध ग्रह तारे लुब्ध स्तब्ध सद्गुरु संता पुढे। पुत्र कामेष्टी यज्ञ देवता देई फळ दशरथा गर्भवती होतील माता फलता पायस दाणते। राजा दशरथ यज्ञ प्रसाद तिन्ही राण्यांसी देत 4 राजपुत्र होत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न।
तैसेची ताईंसी भक्त पुत्र कामना युक्त आळवती मुक्त भक्त संतती हवी मज ऐसी याचना भक्त करी पुत्र होऊ दे सत्वरी मोद होऊ दे माझे घरी त्वरी येऊ दे तुझ कृपे ताई देत प्रसाद फळ पुत्रेच्छा आशीर्वाद सकळ जाता काही काळ बाळ जन्म घेतसे अशोक बागल कातर खटावचे यासी मूल नव्हते साचे कैसे धागे दैवाचे करुणा वाचे विनवी ताईसी करी चार वाऱ्या मायनीसी परी नसे गुण त्यासी दुःखे विबळ मानसी ताईसी हात जोडीतसे पाचवे वारीचा प्रकार मागते झाले खडी साखर सरू ताई द्या झडकर पाळणा सत्वर हलू दे परीनच ताई देत बिस्किट पुढे बालचित्रा खुणावीत हाच प्रसाद मी तुझ प्रत दिला असे जानपा ऐशा वाऱ्या सफल होती पत्नी राहे गर्भवती सुकुमार बाळ बोलती बागडती बागला घरी ते ताईनी ठेवले जाण गणप्या नामाभिधान गात सरुताईंचे गुण बागल दाम्पत्य परोपरी होताची भगवंत कृपा काय करेल पद्मनाभा हाती अमृताचा गाबा तो ब्रह्मानंद देतसे एक अबलेसी जरा सहजची बोले सोयरा जावे सरुताई द्वारा दर्शने स्वरा लाभते ती येता मायनीसी घेत ताई दर्शनासी नेऊन सरुताई फोटोसी गृहासी पूजो लागली तीसी दोन कन्या होत जोडी फोटो पुढे हात मज होऊ दे सूत विनवीत ताईंसी होणार असेल सूत जरी तो मज प्रत हलवी सव्य मांडी कृत स्वप्न दृष्टांत द्यावा ताईंनी दिला दृष्टांत हलवी सव्य मांडी प्रत अबलेसी होई सूत येत दर्शना बालका सवे भक्तांची कामना पूर्ती होतसे आनंद चित्ती मनी सरुताई स्मृती जागवावी निरंतर भक्त अंजनी वानरी स्मरतसे त्रिपुरारी पुत्र होऊ दे मम उदरी त्वरी येतू शंकरा अंजनी सपुत्र झाला हनुमान मारुती भला अंजनी सवे बाललीला करो लागला शिवशंभो ऐसेची उपाळे मायनीचे गृहस्थ सहज मायनी ग्रामी येत मटा समीप येता तेत बहुत गर्दी दाटलीसी ते पाहता तयांसी दर्शनार्थ इच्छा मानसी झाली बहुवसी रांगेसी उभा राहिला ताईंसी एक भक्त बिस्किट पुडा देत तो त्यांनी हातात बहुत समय धरियेला रांगेतील समस्त मागते झाले पुढार्थ परी कोणा नच देत देई उपाळे मायनीकरांसी त्यासी नव्हते मूल बाळ लग्नासी 15 वर्षे काळ लोटता मनी कळवळ बाळ खेऊ दे मम सदणी पुढा आणते घरी बक्षती पत्नी सवे त्वरी स्मरते सरुताई अंतरी त्वरी गर्भ राहिला झाला पुत्र त्यासी तद म्हणे ताईंचा कृपा प्रसाद हर्ष भरे पितावद मोद सांगे जनासी न सांगता भक्त मणीचे ओळखती संत साचे श्रद्धा सन्मार्गी व्यक्तीचे ठेवते हस्त शिरीते आणखी एक कथा फलटण ग्रामस्थ तथा अविनाश कुमटेकरांची गाथा आता येते देतसे 1981 साली दोघे विवाहबद्ध झाली उत्तम सांपत्तिक स्थिती आली अनुकूल झाली सर्व सुखे लोटता लग्नासी बहु काळ नाना वैद्यकीय उपाय सकळ परी नसे मूल बाळ वेळ चिंतेत चालला भक्ती स्वामी समर्थ पुण्याचे शंकर महाराज कृत वडसलचे शिवाजी तात्या तेत उपासत ऐन गुरु
तेन दावती वाट मायनीस जावे थेट सद्गुरु सरुताई निकट कुमटेकरांसी धाडिले गेले वडजले दर्शना तेन तेथे आले म्हणा मायनीस आपणा ताई दर्शना जाणे होय संत संतांचा सोयरा सहस्त्र वर्षे जुना पुरा अंतर्ज्ञानाचे दुजोरा त्वरा एकमेका देतसे 1983 सालात मित्रा सवे कुमटेकर येत ताई दर्शनार्थ बैसे प्रतीक्षेत भूवरी तेत शिव्या देत ताई भक्तगण घाबरून जाई परी इडा पिडा जी काही भस्म होती शिव्या सवे तेन जवळी न्याहारी ताईने जाणले त्वरी काय ते डब्यांतरी आणले परी घराऊन ग्रहण करते न्यारी काय कारणे आले परी जाणले हृदयांतरी तरीही शिव्या देत ताई मध्येच ओरडे ताई प्रसाद उभयता देई कुमटेकर तो खाई तव ताई बोलल्या सरुताई पोरगा पुरगी जैसे बोले ताई तैसेचे घडे सही कुमटेकरांना द्वयी मुलगा मुलगी झाले नुषा सुपेकर येई दर्शनाते सरुताई सवे बोले सासूबाई हिला मूल होईल का सरुताई होईल चांगलं जा ताई देत पाटी तरट्टा जा म्हणे होईल मिठा गर्भरा आहे तिच पोटा ज्येष्ठ पुत्र झाला दुजे समयी पंचम मास वैद्यकीय तपासास सांगे त्या महिलेस गर्भपात करावा मेंदूची नसे वाढ जन्मेल वेड वाकड घाली ताईंची साकड जडभार तुम्हावरी जन्मेल मतिमंद बाळ मणी चिंता केवळ ताईंसी विनविती ते वेळ नवसकरी बेबी आत्या जरी जन्मेल सुदृढ ताईंसी वाटेन पेढ जन्मताची पुढ तात्काळ नवस फेडला 4 वेद 18 पुराणे सकल ज्ञाना कारणे अनन्य श्रद्धा द्विगुणे संतान पुढे पडती पिकी पलूचे खारकांडे सून नाव असे सुलोचन घेता ताईंचे दर्शन पेरू प्रसाद देत ताई सुलोचना भक्षण करी पेरू प्रसाद सत्वरी सदनी येताची त्वरी उदरी गर्भ राहिला प्रथम कन्या होत म्हणून ताईसी विनवित मज दुजे समयात पुत्ररत्न होऊ दे ताईनी कन्येचे भाळ लावले कुंकुम तिळ पुसूनी टाकी तात्काळ पुनरोपी नाम ओढला म्हणती तेथील जण हेची पुत्र लक्षण सरुताईंनी खूण जाण करून ठेवली जन्मले सुंदर बाळ ताई प्रसादे केवळ सर्वांसी ते वेळ त्रिकाळ हर्ष झाला परोपकारार्थ संत विभूती सवे अध्यात्माची गती तेने पावे मोक्ष हाती जिजवती देह चंदना परी जे सद्गुरु आळवती होय त्यांची देहपूर्ती ठेवून हृदयी मूर्ती कीर्ती गावी संतांची दातेवाडीची हंगे अबला व्याधीग्रस्त बालकाला नेत असे विट्याला उपचारार्थे रुग्णालय एता मायणी बस थांब्यावरी तव सरुताई सामोरी अचानक उच्चार करी त्वरी बोले अबलेसी सरुताई अगं कुठं घेऊन चालल्यास उलतल की उद्या तू घेऊन जातोस परी संपली आयुष्य दोरी अंत्य समय लवकरी उद्या तो जाणार द्वितीय दिनी गेला बाळ अबलेसी दुःख केवळ क्षणोक्षणी अश्रू ढाळ उरी स्फूर्ती ताईंची आठवे वाणी जडली फार श्रद्धामणी पाहू विनवणी करुणी वाऱ्या करू लागली मज पुत्र हवा ताई तुम्हा काही अशक्य नाही होऊ दे मम लवलाही ताई इच्छा पुरी करा
पुनच्च तिजला झाले बाळ, ताई आशीर्वादे केवळ, आनंदाश्रू ढाळ, बाळ वाढू लागलेसे. जाता काही दिन, वाऱ्यांचे होई विस्मरण, चुकता वाऱ्यातेन, म्हणून वदे ताई स्वप्नी. दृष्टांते सरुताई, मला आता विसरलीस का? अबलेसी येता जागृती, वाटतसे खेद चित्ती, ताई महान संत विभूती, पुनच्च दर्शना येऊ लागे. ऐसा सरुताई महिमा, यासनसे दुजी उपमा, श्रद्धा बळ येते कामा, नामा बजावे सरुताई. विखळेच्या बायक्का देशमुख, विवाहानंतर दिन एक, मायनेचे कोठाभिमुख, बाजार हाट करण्यासी. बाजारात फिरत उभयता, कलिंगडे दुकाना समीप येता, देखल्या सरुताई माता, दुकानापाशी बसलेल्या. उभयता समीप येताच, उठल्या माऊली लगेच, घेतली कलिंगडे पाच, भरली ओटीत बायक्काच्या. देखती सकल जण, घडे अनुपम नूतन, उभयतांचे संभ्रमित मन, ऐसी काय ताई कृती. पुढे आले घडून, बायक्कासी पंचपुत्र रत्न, प्राप्ते आशीर्वादाप्रमाण, मातोश्री सरुताईंच्या. दुकानदारासी नफा बहुत, तव विक्री होय जोरात, पाचाचे 50 मिळत, आश्चर्य हर्षित झाला. ऐसी सरुताईंची स्मृती, घडता अद्भुत कृती, कालाने येती प्रचिती, मातोश्रींच्या दिव्यत्वाची. नावजी बागल कातर खटावचे, कॅप्टन सीमा सैन्य दलाचे, मठ जागा खरेदी ताईंचे, 1 गुंठ्याचे दाम देत. कॅप्टन मध्ये कदम आभासी, मजनच पुत्र पोटासी, याचना करी सरुताईसी, पुत्ररत्न प्राप्त झाले. आयुष्याचे होय कल्याण, उरी स्मरे ताई भगवान, माऊली करी इच्छा पूर्ण, जीवन चैतन्यमयी झाले. संतांसी ठेवता अनन्य भाव, तो भरून काढी उणीव, प्रारब्धावरी करी माव, भावचरणी अर्पेला. एक देवखिंडीचे पती पत्नी, दर्शनार्थ ताई चरणी, करते झाले मनधरणी, मज पुत्र केव्हा होईल. सरुताई, मुलगा होईल 3 वर्षानं, पण हिला नाही, पहिलीला होईल. सरुताई बोले त्वरी, 3 वर्षे लागतील जरी, या पत्नीस नचपरी, प्रथम पत्नीस होईल. ऐकताशी आश्चर्यचकित, ताई कैसे सांगे भाकित, सवे द्विज भारी आहोत, प्रथम घरी असतसे. मीन बोललो ताईसी, तरीही ओळखे कैसी, द्विजा विवाह भारेसी, घेऊन सवे आलो मी. पुढे 3 वर्षाप्रती, प्रथम पत्नी गर्भवती, होय सुकुमार संतती, पुत्ररत्न झाले. 1 वर्षाचे घेऊन बाळ, द्विभारे सवे सकल, पायावरी घालण्या वेळ, येत सरुताईकडे. ताईंसी घाली स्नान, केला पोशाख नवीन, 5 किलो पेढे प्रसादेन, भक्त आणता झाला. तोळ्याची अंगठी घालत, माऊलीचे बोटात, म्हणे झालं कृतकृत, ताई शब्द खरे होय. पूजा षोडोपचार, करी सर्व नमस्कार, देता बाळ मांडीवर, ताई खेळू लागल्या. आपले बोटातील अंगुठी, घाली बाळाचे बोटी, धरुनी अंगोली तटी, हलवीत बाळ कौतुके. उचलला 1 पेढा, सारीत बाळासी थोडा, उरलेला ग्रहण तेवढा, ताई करत्या झाल्या. म्हणे ने सर्व पेढे, गावी जाऊन वाट एवढे, ताई संस्काराचे धडे, धन्य वाटे जीवासी.
बाळासी दिधली अंगुटी, ममतेने प्रेमापोटी, संतांची मने मोठी, माऊलीसी मोहनसेची. संपत्तीचा नसे हव्यास, मोठेपणाची नसे आस, जनहिताची कास, मातोश्री सरुताईशी. काहीही असो जवळ, ताई जनांसी देत सकळ, विश्वची माझी बाळ, ऐसा भाव मणी असे. खऱ्या संतांचे लक्षण, निरपेक्ष निर्मोही मन, भक्त उद्धारा कारण, संत अवतार होत असे. संसार नियम परिवर्तन, जे आज आपले धन, ते उद्या दुसऱ्याचे जाण, शाश्वत काही नसेची. मत्सर काम क्रोध, माया मोह मद, षड्रूपांचे सारे भेद, सरुताईंनी जिंकिले. आपपर नसे भाव, भेद अभेदाचे नसे नाव, सर्व मानव समभाव, माऊली ठाई असे. ऐसे ताईंचा सहवास, कृती अनुभवण्यास, देहमूर्ती पाहण्यास, सद्भाग्य मिळे आपणासी. ताई संग सदा आठवावा, येता जाता मनी ठसावा, सकळांचा सरुताई विसावा, गुमावा पावा भक्तीचा. ग्रंथरसाचा लागो ध्यास, जोडून घ्यावे निज कार्यास, भगवन नामाची कास, माय माऊली स्मरावे. श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य सप्तमोऽध्याय गौडः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8 प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. नमो सकलांच्या कुलदेवता तुळजा भवानी यमाई माता. भावे पावा निज भक्ता धावाता घेई तू. मद समीप येऊनी त्वरी लेखनात सहाय्य करी. इच्छा सकलांची पुरी तूच करी सर्वेशा. मिळो सर्वांना संत संगती जगदोद्धार अवतार घेती. जलकल्याणाप्रती होती सिद्ध कलियुगी. सद्गुरूंचे कृपा प्रसादे येत भाग्य उदयाते. भक्त सद्गुरु ऐसे नाते वृते कल्पना कोण करी. फलटणचे एक अबला येतसे ताई दर्शनाला. येथे समयी तिला कन्येसी आणावे वाटतसे. तिज कन्या 10वी कक्षेसी बैसणार हो परीक्षेसी. म्हणून एवेळी दर्शनासी मायनीसी नेऊ म्हणतसे. कन्या ती ऐकत नाही परी मातेच्या हट्टा पायी. बळजबरी निरच्छे ठाई ताई दर्शनासी आली ते. मणी म्हणे जरी 10वी चमत्कार तरीच ताई परमेश्वर. नाही तरी दंभाचा बाजार असार मी जाणीन. ताई भगवंत अंतर्ज्ञानी काय आले त्यांचे मणी. ओळखले द्विगुणी क्षणी चमत्कार दावो की. ताई तव जुन्या मठांतरी धाकटे बंधूच्या ओठावरी. बसुनी पायरीवरी दर्शन घडे लोकात. तव त्या ओढीत विडी विडीसी लावून काढी. हुक्काची लिम अवघडी घडी स्वाद घेतसे. जैसे शिर्डीचे साई शेगावचे गजानन ही. तैसेची सरुताई ओळखसे विडीते.
ताई घाली खिशात हात, हातात विडी येत, ओढून पाहू म्हणत सत्य बालिके पुढे. प्रभूने काढली विडी, ते समयी नव्हती काढी, तोंडासी धरुणी खडी, विडी उन्हासी धुळेली. विडी ओढते बरका, मारला झटके झुरका, विडी लगोलग चिका, काढी विना पेटली. निघे विडीतून धूर, बालिकेस आश्चर्य फार, ऐसे कैसे अणिवार, पाहती समोर आपुल्या. देखताच चमत्कार, बालिका साष्टांग नमस्कार, ताई चरणी वारंवार, विने कर जोडी तसे. विडी प्रति विस्तवाचा, अंशही नव्हता साचा, प्रकार दैवी शक्तीचा, सौताईंचा लोकोत्तर. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकटला वैश्वानर, झुरके फुंकर काढी विना. नव्हती काढी जवळी, तरीही विडी पेटली, काढीची नाही उरली, जरूर खऱ्या संताला. जैसे शेगावचे गजानन, चिलीम विस्तवाविन, तैसेची सौताई काढी विन, क्षणार्धे विडी पेटविली. ताईने आशीर्वाद दिला, वैद्यक तू होशील बाळा, अनुभवचा गलबला, नित्य दर्शनात. जडली दृढ श्रद्धा भक्ती, सद्गुरूंचे चरणाप्रती, पुढे खरेची डॉक्टर होती, स्मृती सद्गुरु ताईंची. संत सद्गुरु परोपकारी, तैसेची लोकोद्धारी, नदी वृक्ष काही परी, उरी दया प्रेम असे. शिंदे लावती विश्वनाथ, कर्नाळा मिरज तालुक्यात, उभयता दर्शनासी येत, जिल्ह्यात सांगली गाव असे. एके दिवशी दोघांशी बुद्धी सुचली ऐसी, आले ताई दर्शनासी, मायनी ग्रामेसी उभयता. परिताई नचते ते, सातारे यादवांनी नेले होते, दुःखद मनोरथे तळमळते झाले. आम्ही अभागी पूर्ण, आता कोठे मिळेल दर्शन, काय करावे म्हणून चिंतेन कष्टी उभयता. इतुक्यात ताईंचे प्रिय श्वान, भोकू लागले येऊन, झाले ते दोघे जण, श्वान सावेल की काय. श्वानाची कसली भीती, उपस्थित जण बोलती, ही ताईंची सोवती, तुम्हा प्रती चावेल कैसे. इतुक्यात गाडी बस थांब्यावर, चला जाऊ सातारा, होईल दर्शन तत्पर, सत्वर भाग्य पलटेल. श्वान निघाले बरोबर, दोघा सोडवल्या बस थांब्यावर, बस मध्ये चढे सत्वर, गाडी सातारा जाण्याची. गाडी मध्ये उभयता, गाडी भोवती श्वान फिरता, 3 प्रदक्षिणा करता, पाहता नवल वाटले. निघाले ताई दर्शनासी, श्वानाशी हर्षमानसी, सद्गुरु भेटण्यासी, योग्य ही संधी म्हणतसे. सातारी गेले यादवा घरी, दर्शनात सुखभारी, हर्षून जाती उरी, परिभाग्यामुचे थोर. शिंदे घेती दर्शने, अतिहर्ष विनयाने, ताईंनी 12 आणे, घेई भिजून पंचामृते. देत भक्तांचे करी, वदे जा झड करी, इच्छा तुझ होईल पुरी, दरी येली जीवनात. यास झाले 15 दिन, शिंदे सूत अशोक प्रभू कृपेन, रामभूमी नाशिक नगरेन, लागे क्षण नोकरीशी. पुनरूपी बोलवी जवळ, लावले कुंकुम भरले भाळ, अशोक बंदी केवळ, आपुल्या स्थळी प्रभू कृपे. तेन झाली कामे 2, 4 चाकी गाडी घेऊन, आले कर्नाळाहून, त्वरेने बैसवती ताईंसी. घेऊन सगळे कर्नाळेसी, दर्शनार्थे गर्दी खासी, लोटले जनभोवासी, म्हणे धन्य झालो आम्ही. अशोकरावांची स्वतः शाल, ताई घाली बहुमोल, त्या योगे PhD सकोल, शिंदे करते झाले. पुढे मग कर्नाळेसी, सत्कार झाला बहुवसी, सरुताई कृपे कौतुकेसी, प्राप्त गतीसी झाले. आता पाहू पुढील कथा.
ऐका ध्यान देऊनी चित्ता ताईंचे ऐकावी गाता लीन माता सद्गुरु कुळे पलटणचे बाजीराव कदम ग्रहस्थ नित्य ताई दर्शना येत कांचन नामक ते सूत होत मिरज वैद्यक शास्त्रा प्रथम वर्षी काय होत नापास सर्व विषयात येता जाता दर्शना येत मायनीत मिरज पलटना होई मार्गात असे मायनी गाव ताई दर्शनाचा भाव म्हणून उतरून जाव कराव सद्गुरु दर्शन उभयता घेत दर्शन बैसले मांडून ठाण सद्गुरु म्हणीचे जाण भक्तगणा काय हवे ते 1995 साल एकूण 18% निकाल ॲलोपॅथी शिक्षणा जाल अभ्यासात नव उपक्रम अवधी परीक्षा दिनास पलटणी जाऊ करू अभ्यास ऐसा विचार एक मनास खास निघाले फलटणाते दर्शन घेऊन बैसले शांत अचानक ताईंचे मणी येत हाते खुणा करून बोलत बॅगेत पुस्तक भरलेल्या होत्या 4 बॅगा जवळ सरुताईंची चाले चुळबुळ बडबड गुड बोल काही वेळ कोणा कळेना सरुताईंची ओरड बडबड ती सुटकेस आण इकडं बॅगी पुस्तक अवजड मागत ताई कांजणेसी कदमांनी तव सुटकेस ठेवते सरुताईंचे पास उघडीत क्षणास पुस्तकास ताई चाळत असे करती पुस्तके वर खाली फिरवीत हात बुडबोली अभ्यासक्रमे सोपी केली देत पुनरुपी अभ्यास यास होता काही मास पुनरुपी परीक्षा विनाश बाळ कांचन मिरजेस करुणी अभ्यास गमनते मिरजेची पुनरुपी परीक्षा देत तवही वेळ न चपुरत 5 प्रश्न नगोत्तरित राहिले वेळ अभावी कांचनेसी धागधूग कैसे घेईल निकाल वेग काय करावे सलग मार्ग काही सुचेना मणी सरुताईंचा धावा पाव वेगी भगवत भावा संकटातून निभावा तुवा काही कठीण नोहे कांचन उत्तीर्ण झाल्या पुढे सलगची होत गेल्या ॲलोपॅथिक वैद्यक झाल्या आल्या ताई दर्शनासी दर्शन घेत घाई घाई नेत्रांनी शाळले पायी सद्गती तळवलाही ताई चरणी लोटांगण झाल्या सप्रभारी कांचन वैद्यकीय अधिकारी नोकरी तव सरकारी करी आरोग्य सेवा अवलिया संते गूढ कृती गुंग होती सकलमती काळाने अनुभवा येती होती अद्भुत सत्य परी वर्तत असता संसारी गुरुपद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारती सद्गुरु यशवंत बाबा समाधी नंतर शिवदास महाराज शिष्य निरंतर पुढे सीताराम मुळा सुंदर मंदिर पूजा पाहतसे सीताराम मुळांचे वेळी घेऊन त्यांना रसपोळी निघाला मंदिर स्थळी बालराजू बाबर सणाचा होता दिन मुळांशी नेत असता भोजन वाटेत सरुताई भगवान हा पदे त्या झाल्या सरुताई कलीच्या पोरा मला रसपोळी दे की ओळखले डब्यातील अन्न मातेचे नामाभिधान संभ्रमित झाले बालमण आता काय करावे सरुताईंची दिले भोजन परी माता रागवेल म्हणून रडू लागे बालक भिवून गमन सगळी झाले दुजा डबा भरे माता सीताराम बुवा करता क्षणात निवडी देता हर्षित बालक झाला शाळकरी मुले येता दर्शना त्याचे वरही प्रेम जाणा वेड्या बांगण्यावरी करुणा ताई खाऊ देत असत पुढे आले लहान बाळ ताई बुरुष सांगे सकळ नंतर प्रचिती केवळ पुष्कळ लोका तसे 1 कक्षा बाळ डॉक्टर होमी बाबा विज्ञान परीक्षा काळ प्रश्न संच घेऊन केवळ
आला परत ताईकडे. ताईनी प्रश्नसंच सबक खालीवर केला ते वेळ. दोनची पाने केवळ ताई पुन्हा पुन्हा वाचत असे. पुस्तकावरून फिरवी हात तो ते दोनची पाने बहुत. वाचून त्या बालका व्रत ताई देता झाल्या. सेवक बोले बालकासी दोन पाने अभ्यासाशी. जरी करून तू जाशी तरी पासासी चिंता नसे. बालके करी अभ्यास दोनच पाने खास. पैकी 17 प्रश्न त्यास परीक्षेचा लेखी परीक्षा गुणपत्रक नंबर 1 बालक. तेही समजे कौतुक जाता गोंदावल्यासी ताई सवे. अनन्य योग भगवत सेवेत त्यासी सद्गुरु देती कवेत. शरण जो संतांशी येत दावित सन्मार्ग सद्गुरु. जो जाय संतांशी शरण विनय धरी चरण. तो जीवन नौके कारण शन पैल तटा जाय हो. ऐसी कथा दादासो जाधवाची ते दहावीत असते वेळची. ताईंसी प्रश्न करतेची मम पासची होणे का. होईल ताई महाराज म्हणाले. जाधव पास झाले पुढे BA झाले. बसले लोकसेवा आयोगाला. रिसीट घेऊन खासी पुनच्छ येती दर्शनासी. प्रश्न करते ताईंसी मज पास होणे का. घरची परिस्थिती बेताची म्हणून ताई दर्शनाची. आस असे मनीसाची उपाय सद्गुरु शरण. तू होशील नापास ताई म्हणे खास. रिसीट देऊनी त्यास पुन्हा रिसीटास मागत्या झाल्या. पुनरुपी सरुताई तू नापास होशील पण परीक्षाच बोलत जाईल. ठरले प्रमाणे परीक्षेस गेले. दादासो स्वग्रही आले. रेडी बोलावून केले श्रवण काय ते पहा. आज लोकसेवा आयोग परीक्षेचा पेपर फुटीने साचा. निकाल रद्द करण्याचा सद्निर्णय सरकारी. सरुताई अंतर्ज्ञानी प्रथमच जाणले त्यांनी. परीक्षाच बहुलच जाणार म्हणून क्षणी वाच भविष्यते. पुढे दादासो खास कदापि न झाले पास. लोकसेवा आयोगास कधी न ते बसले. परी संसार सुखास मुळीच नसे त्रास. ताई आशीर्वादास सुखास समाधानी ते. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. ऐसे बोले तुका सांगून गेले लोका. नशिबी नसेल ते पुका उगा अटहास करू नये. आवडे तेची कर्मासी कर्तव्य नित्य धर्मासी. पदरी पडेल जीवनमासी निगसी आनंद मानावा. आणखी एक कथा सांगते तुम्हा ऐका. उगीच समय पुका नका दौडू कोणीही. दंत वैद्य अमोद सोते विद्याग्रहणे वारणा नगराते. त्याची गोष्ट येते वाटते नमूद करावे. साल 2007 अभ्यासक्रमे नवे अंतर्भूत. तव अन्य अटी श्रुत विद्याभ्यासात कठीण ते. विद्यापीठाचे नियमाते नच सोडवले पेपराते. 150चा निकाल तेथे ठेवते राखीव विद्यापीठ. ऐसे होता एके दिवशी चिंतेत आले ताई दर्शनासी. मातोश्रीनी अमोदासी दिदली हातातील 3 फुले. आणि घडे चमत्कार 3 दिवसानंतर. मनने मांडण्यासी सत्वर नाशिक शहर बोलाविले. अमोद जाणार नाशिकासी तोची मित्र वदे भ्रमणध्वनीसी. 3 गुण सगुणांसी मिळून अससी पास तू. केवळ 3 फुला कारणे उणे जाता बेरीज गुणे. अमोद हर्षोत्सवाने चरणी भाव नेत्र क्षारी. पाहुणी प्रेम भक्ती संतोषती सद्गुरु यती. वरद हस्त ठेवती त्याचे तात्काळ मस्तकी. एकाग्र चित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन
पंत सुलभ होतसे वर्णिता सरुताईंचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन श्रोता वक्ता दोघेही मायनी ग्रामी वास केला जना दाविला अनंत लीला उद्धरले कैक पाप्याला अद्भुत चरित्र सरुताईंचे ऐकूया रसाळ कथा तल्लीन हो श्रोता वक्ता शांत चित्ते ठेवणी माथा गाता समर्पित ताई चरणी श्री सद्गुरु सरुताई अर्पण वस्तु शुभम भवतु इति श्री सरुताई लामृत ग्रंथस्थ अष्टमाध्याय गोडा अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9 प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. नमो दिगंबर स्वामी समर्था तुझपदी ठेवितो माता मी तव शरणागता गुरुनाथा लेखनाय. नमो आळंदीचे ज्ञानेश्वरा पंढरीचे विश्वंभरा संतांचा सखा सोयरा नरावार करी पंथाचा मी मूढमती अज्ञान मजसवे येऊन बुद्धी ते चलेऊन द्यावे तुआ मज हाती. आता आपण पुसे सावळे जाय अयाचित वाडा काय कैसे कृष्ण देव माय कोण गोविंद काका उपळेकर पाहू तेन जीवन अवलिया प्रसन्न होऊन आपलेसी आशीर्वाद देऊन सुखी करोत सर्वाते. उपळेकर काका वैद्यक शास्त्राते जाणते हृदय रोग तज्ञाते अप्रतिम प्रावीण्य होते होत वैद्यक अधिकारी. ते म्हणत मज हृदया ठाई ऑपरेशन करते पायी आत्मा का दिसत नाही कोण ठाई कैसा असे. मन नरमे कार्यास परमेश्वर निजधास आत्मा तो शोधण्यास विचारास चिंतित ते. बदली होत नैरोविसी दुसरे महायुद्धासी देशभक्त भारतवासी कार्यासी निज स्वधर्माते. उपळेकर काका सैन्याधिकारी वैद्यक होत प्रभारी मलमपट्टी सैन्यावरी सेवा परी करीत असे. 1942 चा काळ दुसरे महायुद्धाची वेळ वैद्यक काकांशी केवळ तळमळ उरी सलत असे. एक नग्न पुरुष अशात स्वप्नी एवढी बोलावित कोण कोटी न कळत कार्य सुरू शोधार्थ. पुनरुपी झाला दृष्टांत उसे 26 दिगंबर दत्त कृष्णदेव माय होत म्हणून तसे पुसे सावळी. पुसे सावळीचे कृष्णदेव उपळेकरांचा सद्गुरु भाव फलटणाहुनी पुसे सावळी जाव पायी काका उपळेकर. दिगंबर असे नदी तीरी फिरत असे चौफेरी अवलिया ब्रह्मचारी घ्याई परीक्षा उपळेकरांची. गुरु शिष्य होय भेट तेन परीक्षा नीट घेत असे अविट ठेवते कंटक्षयी. काकांनी तैसेची केले गुरुशी नच अवघरले निजशयन केले स्थले कंटक्षयीवरी. कृष्णदेव गुरु प्रसन्न वैद्यकाचे पाहते गुण बहु कौतुकेन आत्मज्ञानेन बोधले. पुसे सावळीचे कृष्णदेव अवलियाने कुठेही फिराव नदीचे वाळूवरी पौडाव दिसतसे वेडा परी. वय अवघे लहान 1 दशक पूर्ण परमेश्वरी अवतार जाण तेन कार्य झाले सुरू. कृष्णदेव देखे खून अंगी वय लहान कोमजले बालपण मन शुद्ध भाव करते हरपली ती शुद्ध भावावस्थेत बद्ध परमेश्वरी जिद्द मोद कधी होईल वजगा.
फिरू लागले सैरवैर अवघे एक दशकाचे पोर आत्मबोधे लागे घोर पारणसे तयासी कृष्णदेव समाधी उटी पुसे सावळी नदी निकटी पूर्वेला घावतटी चिपळूण पंढरपूर रस्त्यावरी आता पाहू अयाचित वाडा पूर्वंपार संतांचा वेडा उभा ज्ञानदेव रोपडा खडा अजान वृक्षासवे या अयाचित वाड्यासी कृष्णदेव स्वामी निवासी तैसेच वैद्य उपळकरांसी ते वाड्यासी आपले कर सद्गुरु संत सरुताई 19 दिन निवास ठाई अयाचित वाड्यास राही तेही ज्ञानेश्वरी पारायणे होत कीर्तन भजन ज्ञानेश्वरी कथा प्रवचन तैसेची चाले अन्नदान सरुताई सगुण वाड्याते अयाचितांचे वाड्याते लोक एकी ताई दर्शनाते दर्शन घेऊनी होते जाते उधार पार्वती एकनाथ अयाचित एक वैद्यक होत तेन आजोबा पांडुरंग तेत वाड्यात अजान वृक्ष लावला अजान वृक्ष आनंदीसी उपेकर काका समाधी डिस्कळ ग्रामेसी तैसेची पुसे सावळीसी खासी उभा अयाचित वाडे वंशज पांडुरंग अयाचित तेन आनंदी येथ अजान वृक्षाप्रत तीव्र तप आचरले त्यासी वाटे आपल्या घरी अयाचित वाडे परी पुसे सावळी नगरी एक तरी वृक्ष सावा तोच समजुनी प्रसाद मनी वाटे निज होत जन्म सार्थक निर्विवाद मिळेल साध जीवनी प्रश्न करते आळंदी पुजाऱ्याते हा वृक्ष न्यावा वाटते नेहुणी मज वाड्याते करणे ज्ञानेश्वरी पारायण पुजारी बोले अयाचित हा वृक्ष कोठे न येत तरी नच वाढत परमेश्वरा कृपेहीन आपण चित्त्या टाकून पाहू नेऊ अथवा न नेऊ त्यात लागले नेऊ चित्ते एका पुजाऱ्याते करुणी 2 रोपे तयार अयाचित वाड्यांतर एवढी लावते सत्वर पांडुरंगायाचित होता काही दिन रोपट्याची जळती पान जाताची रुकी सुकोणी चिंता करी अयाचित करी ज्ञानेश्वरी पारायण तव रोपट्या लागून फुटती पुनरुपी पान क्षणरोपे वाढू लागे ऐसे घडे आश्चर्य अयाचित वाड्यावर ज्ञानेश्वरी पारायणेश्वर चौपेर गुणू लागले कोणाची काही इच्छा असत पारायणे सफल होत ऐसे घडे अद्भुत येतसे सकल अनुभवा या अजान वृक्षाते 150 वर्षाते आयुर्मान असे ते आज करते पारायणासवे एकदा नरसोबा वाडीहून आले एक ब्राह्मण वृक्षाची विचारपूस करून अयाचित वाड्यावरी तो म्हणे अयाचितांसी झाला स्वप्न दृष्टांतासी म्हणून आलो आपणापासी अजान वृक्षापरी शोधार्थे त्याचे खाता पान होईल पोटदुखी शमन करीत आलो गमन म्हणून व्याधी जाय परी ब्राह्मण खाता पाणे तव पोटदुखी जाणे ऐसे घडे द्विगुणे पत्राने कविता झाला भारतीय आयुर्वेद ऋषी मुनी कतले महद करुणी ठेवते पद आयुर्वेद पुराणे धन्वंतरीची ऐसी धनसंपदा भारत मातेची गदा नेत आरोग्यपदा राखे सदा सुखरूप ऐशा पुसे सावळी ग्रामी अयाचित वाडे धामी कृष्णदेव गुरु स्वामी राहत काका उपळेकर सरुताई या वाड्याते 19 दिन वास्तव्याते आध्यात्मिक नाव लौकिकाते आपण देता झाल्या दर साल कार्तिक त्रयोदशी विटाचे काळे महाराज पारायणासी येत अयाचित वाड्यासी सोहळ्यासी करते झाले होतसे कृष्ण जन्माष्टमी तेत अयाचित धामी पुसे सावळी पुण्यग्रामी गोपाळकाला होतसे आता एकनाथ सूत माधव तथा आप्तेष्ट सर्व ऐसे हे पावन पर्व आजीव पाहते आहे कथा 1995 ची माधवराव अयाचितांची ऐकावी ती साची एकाग्र ध्यान देऊन माधवराव अयाचित शेती ते पाणी देत
5 मिनिटांनी भरत तेच पाणी विहिरीमध्ये. विहिरी मधून निघे पाणी विद्युत शक्ती पंपांनी. लोह नलिके मधून पाणी पार होतसे. माधव धरते लोह नळीते अचानक विद्युत झटक्याते. तव झाले कोसळते विहिरी ते खोलात. विहिरी खाली गाळ माधवराव पडतेची काळ. कोठेही ते वेळ पळणच लागे त्या. विहिरीतून येताची वरते झाले स्नान करते. घरी येऊनी पुरते वाटते बहुत आश्चर्य. संत सद्गुरु कृपेत वाचले माधवराव येथ. सरुताई कृपा कशी ते पाहू आता आपण. माधवराव पडते वेळ 5 मिनिटे पूर्व काळ. महामुनी बाई जवळ कुमकुम लेणे दिले असे. ते दिनी महामुनी बाई येत मायनेलाही. दर्शन घेऊन सरुताई जाई पुसे सावळी ग्रामासी. जाते समयी कुमकुम ताई जवळी देत महामुनी बाई. माधवा कांतेसी देई ऐसे सरुताई बोलल्या. कांता लावी कुमकुम भाळी माधव शेतात ते वेळी. विद्युत झटके बळी खोल पडते झाले. ऐसा सरुताई कृपा प्रसाद भक्तांसी तारे निर्विवाद. पूर्व पुण्याई ब्रीद मोद मिळे सरुताई. माधव पिता एकनाथांच्या मासुर्णे गावीच्या. शशी कुलकर्णी शिष्या माधवराव गमन मासुर्णे ते. तव तेन जुनी मोटार घेऊनी दोघे सत्वर. येथे झाले मायनी नगर त्वरे सद्गुरु ताईकडे. तेत एक श्रीमंत ताईंसी विनवित. चलावे मज सोबत मज गाडीत बसावे. नवी गाडी असूनही ताईंचे त्याकडे लक्ष नाही. भैसे जुन्या मोटारी घाई. ताई म्हणे चला पुसे सावळी. ताईंसी आणले पुसे सावळी. सन 1996 ते वेळी भाद्रपद शुद्ध चतुर्थी आगळी. वेळी गणेश आगमन. ताई येत वाड्याते ज्ञानेश्वर पारायण तेथे. ऐसे शुभागमन होते तानापन्न वाड्यात. 1.9 दिन तेत वास्तवेन येतसे बहुजन. दर्शन आशीर्वाद घेतसे अयाचित परिवार ते वेळ. तैसेची नगरजन सकल सेवेसी फार उतावीळ. सुफल होते झाले येत दर्शनाशी जन. फळ पैसे नारळ वाहून गात सरुताईंचे गुण. क्षण एक उमजेना माधवे ठेवीत परात. पैशांनी पूर्ण भरत माधवाकडे पाहत. बोलल्या झाल्या सरुताई तुला पैसे पाहिजेत का? घे 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 की पैसे. माधव म्हणे लवलाही मज पैसे नकोत ताई. प्रभू चरणा ठाई अन्य काही गोळसे. पैसा तेवढा आपला नाही बघ. पैशाच्या मागे लागू नको. पैसे भरून परात ताई जनासी देत. सकल पैसे देत लोकांसी देत्या झाल्या. पुढे ताई बोले माधवा एकनाथ हाची ज्ञान दिवा. तोची पुसे सावळी गावा. वैद एकनाथ आयाचित. एकनाथ ज्ञानेश्वर भक्त तैसेची वारकरी होत. जे जे दिसे भूत भगवंत मानिले तयाने. एकदा एक दलित ढाळ उलट्या कॉलराग्रस्त. एकनाथ वैद्य उपाय करीत त्वरित गुण न येची. तव नव्हते वाहन तो अत्यावस्थ जन. निज पाठी वरुण एकनाथ ब्राह्मणांचे झाले. नेत शासकीय रुग्णालयाते कॉलराग्रस्त दलिलाते. निज पाठीवरून ते दाखल करते झाले. जैसे पैठणचे एकनाथ काशीवरून कावडी ते आणते गंगा जलाते. गर्दबासी पाजते झाले. तैसेची एक दलित बाळ उष्माते वाळवंटी तळमळ. जन देखती सकल परी न कोणी घेई त्याला. एकनाथ महाराज घेत तात्काळ कडेवरी उचलून बाळ. बाळासी लढीवाळ समजाविते झाले. जैसे ते एकनाथ तैसेची हे अयाचित. जल कल्याणाप्रत जिजवीत देहा पुला. ते दिनापासून एकनाथ महाराज म्हणून पुसे सावळीचे जन संबोधित से अयाचिते.
सर्व धर्म समभाव जाती विठ्ठलाचे गाव त्यासी वारकरी नाम वारीत पंढरीचे सरुताई अयाचिता घरी मासिक पंढरीची वारी मित्र माधवाचे वारकरी वारीसी बोलावू लागले माधवा वाटे उरी सरुताई असता घरी कैसे जाऊ पंढरी परिचित्ती तळमळ ते न जाय वारीला परी गुरुवर वाटे म्हणाला आता कोठे मला भेटेल पांडुरंग मुक झाले होते म्लान एकादशीचे उपोषण माधवाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराचे सभोवरी फिरत होत बिरबिरी याचे नाव ध्यास हो सन 1996 भाद्रपद शुद्ध एकादशी द्वितीय प्रहरासी सरुताई पाशी माधव म्हणे मित्राचे दर्शन झाले असेल का पंढरीचे ताईंनी जाणले म्हणीचे माधवाची घालमेल मोठ्यांदा ओरडे ताई आला बघ दर तुझ्या जवळच आहे सोडू नका तो माधव पाहिले दिव्य अद्भुत आणि भव्य साक्षात विठू माय सव्य ताई माधवा सवे वाड्या तरी फाकली दिव्य प्रभा करकटी विठ्ठलोबा तेजा समान चैतन्य गाभा मध्यभागा समचरण जुळवलेले तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी माधवाच्या पडली दृष्टी शिर ठेवले पायावर साक्षात पांडुरंग दर्शन माऊली सरुताई कृपेन गेला अवघाशीन धन्य जीवन झाले ज्याचे असे निष्पाप मन त्यासी होत दर्शन निज ग्रहे बैसून संत सेवा न जाय वृथा ते पासून माधवे परी सोडते मासिक वारी निज ध्यास ज्ञानेश्वरी उभा अजान वृक्षासवे सरुताई हेची पंढरपूर सरुताई हेचे ज्ञानेश्वर सरुताई दत्तावतार कैवल्याचे दार सरुताई श्री सरुताई लीलामृत ग्रंथ कौस्तुभ बनी धन्य हो गे वाणी सरस्वती ही तुझी कहाणी श्रुती मनोहरी असो सरुताई कथा करता पठण पावो आरोग्य समाधान निजगृही बैसून भगवन नाम स्मरावे श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य 9 अध्याय गूढः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त।